नमस्कार. समर्थ रामदास स्वामी आणि मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शत्रू बाहेर नसतो, तो आत असतो आणि त्याचं नाव मन आहे. माणूस देव शोधतो मंदिरात, पण समर्थ सांगतात देव आधी मनात शोधा. त्यासाठी समर्थांनी लिहिले मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक. मनोबोध म्हणजे नेमके काय? मनाला दिलेला उपदेश, मनावर केलेली साधना, मनाला योग्य दिशेने वळवणं. समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक लिहिले. हे श्लोक संस्कृत नसून सामान्य माणसालाही समजतील अशा मराठीत आहेत. कारण समर्थांचा संदेश विद्वान घडवणं नव्हता, सद्गुणी माणूस घडवणं होता. समर्थांनी मनालाच लक्ष का केलं? तर मन जिंकलं तर जग जिंकलं आणि मन हरवलं की सगळंच हरवलं. म्हणून मन कधी मित्र, कधी शत्रू, कधी गुरु, कधी भस्म असणारी आग. म्हणून समर्थ म्हणतात मनाचे श्लोक हे मनावरचं औषध आहे. मन शत्रू की मित्र? तर समर्थ रामदास स्वामी स्पष्ट करतात, असंयमित मन आणि संयमित मन. म्हणजेच असंयमित मन वासनेत अडकतं, अहंकार वाढवतं आणि दुःख निर्माण करतं. तर संयमित मन विवेक शिकवतं, भक्ती वाढवतं, जीवन उजळवतं. म्हणून मनोबोध म्हणजे मनाला मारणं नाही, मनाला वळण लावणं. समर्थ रामदास स्वामींसाठी रामभक्ती हीच मनशुद्धीची गुरुकिल्ली आहे. मनाचे श्लोक वारंवार सांगतात, राम नाम स्मरण करावे. नामामध्ये स्थैर्य आहे, नामामध्ये धैर्य आहे. कारण रामनाम हेच सर्वस्व आहे. मनोबोध म्हणजे व्यवहार आणि परमार्थ यांचं मिश्रण. मनोबोध फक्त संन्यासांसाठीच नाही, गृहस्थांसाठी संयम, तरुणांसाठी धैर्य, शासकांसाठी विवेक आणि साधकांसाठी शुद्धी. म्हणून समर्थ सांगतात, संसार सोडू नका, पण मनाला संसाराचा गुलाम करू नका. आजच्या काळात मनोबोधाचे महत्त्व आज चिंता वाढली आहे, अस्वस्थता वाढली आहे, तुलना वाढली आहे. समर्थ रामदास स्वामी आज असते तर म्हणाले असते, मोबाईल पहिले बंद करा आणि मनावर काम चालू करा. मनाचे श्लोक आजच्या काळातली मेंटल हेल्थ थेरपी आहेत. मन जिंकलं तर सगळं जिंकता येतं. बाहेरची लढाई सोपी आहे, पण आपल्या मनातील लढाई लढणे अतिशय कठीण आहे. मनावर विजय म्हणजे मोक्षाची पहिली पायरी. रामनाम हे मनाचं कवच आहे. यातून एकच निष्कर्ष निघतो, समर्थ रामदास स्वामी सांगतात, देवापर्यंत जाण्याचा रस्ता मंदिरातून नाही, तो मनातून जातो. मनोबोध म्हणजे मनावरचा संस्कार, मनावरची शिस्त, मनावरची भक्ती. त्यामुळे नामजप करा, मन जिंका आणि जीवन जिंका. जय जय रघुवीर समर्थ. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.